नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा उद्याचा भाग खूपच जबरदस्त असणार आहे। त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रिपोर्ट आलेले आहेत पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार आणि अर्जुनने दिलेल्या ज्या त्याने आप्पीच्या बद्दल सांगितलेलं होतं त्या सगळ्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि फायनली त्या रिपोर्ट्सनुसार तो मृतदेह आप्पीचा नाही। त्यामुळं अर्जुन हा जाम खुश झालेला आहे आणि अर्जुनच्या अंगात एक बळ आलेला आहे, एक एनर्जी आलेली आहे आणि त्या एनर्जीमुळं अर्जुनने आता आप्पीला शोधण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आप्पीला अर्जुन शोधून काढणार आहे आणि एक रांगडी आप्पी म्हणजे धडाकेबाज अशी एंट्री होणार आहे आप्पीची, ती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तिचं नाव दीपा असणार आहे। तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर अर्जुन घरी आलेला असतो, आता तो आवरून जेवण वगैरे झाल्यावर रूममध्ये येतो तर अमोल अजून झोपलेला नसतो आणि तो बसून राहिलेला असतो। तेव्हा अर्जुन आल्या त्याला विचारतो की अमोल हे काय चाललंय तुझं, काय करतोस तू? तेव्हा अमोल म्हणतो की काही नाही बाबा। तेव्हा अर्जुन म्हणतो की मला कळलं पाहिजे तुझं काय चाललंय नक्की। तेव्हा मात्र अमोल म्हणतो की बाबा मी आज तुला ना छान अशी चंपी करून देणार आहे, जसं आई द्यायची ना तुला चंपी करून, अगदी तसं करून देणार आहे। हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की अरे अमोल याची काय गरज आहे? तेव्हा अमोल म्हणू लागतो की बाबा तू दिवसभर किती काम करतो मला सांग बरं, आणि एवढा तू दमलेला असतो, आल्यानंतर काही खातही नाही आणि पुन्हा सकाळी उठतो पुन्हा शोधायला जातो, एवढं काम तू दिवसभर करत असतो आणि तरीही तुझ्यासाठी मी एवढं पण करू नये का रे बाबा, असं तो म्हणू लागतो। आणि मग स्वतः अगदी नाजूक हातांनी अमोल अर्जुनच्या केसांना तेल लावून देत असतो, त्याची चंपी करून देत असतो आणि अर्जुनला मात्र खूपच छान वाटत असतं। आणि त्याच वेळी अमोल म्हणतो की बाबा मी तुला ना आज एक गोष्ट सांगणार आहे, अगदी मा सांगायची ना तशी। अर्जुन म्हणतो काय? तेव्हा अमोल म्हणतो हो, तर एक सिंबा असतो आणि सिंबाचे आई बाबा आणि सिंबा तिघजण जंगलात राहत असतात आणि एक दिवस काय होतं, सिंबाची आई हरवते आणि सिंबा खूपच अगदी रडवेला होतो आणि सिंबाचा बाबा पण टेन्शनमध्ये असतो। सिंबाच्या बाबांनी सिंबाच्या आईला खूप शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण सिंबाच्या बाबांना काही सिंबाची आई सापडत नाही। अर्जुन म्हणतो अमोल, तेव्हा अमोल म्हणतो की बाबा ऐक ना पुढं, आणि अमोल जबरदस्ती गोष्ट सांगत असतो। तेव्हा अमोल म्हणतो बाकीचे सगळे लोक म्हणत असतात की सिंबाची आई सापडणारच नाही आहे, ती गेलेली आहे, परंतु सिंबा मात्र त्याच्या बाबांना सांगतो की कारण ती सिंबाची आई आहे आणि सिंबाची आई कधीच जाऊ शकत नाही आणि सिंबाच्या आईला कोणी काहीच करू शकत नाही असं तो सांगत असतो। आणि तेव्हा मात्र इकडे तो अर्जुनला सांगू लागतो बाबा तुला माहिती आहे का सिंबाच्या बाबतीत पण काय व्हायचं? तेव्हा मात्र अर्जुनला सिंबा सांगू लागतो, अमोल सांगू लागतो, तो म्हणू लागतो की सिंबाच्या बाबतीत पण हाच प्रॉब्लेम व्हायचा, कारण सिंबाची आई आहे ना ती बाहेर गेलेली होती ना आणि त्यामुळं मग सिंबाच्या बाबाला टेन्शन यायचं आणि सिंबाचा बाबा टेन्शन घेऊन बसायचा, त्याला असं वाटायचं की काही झालं तरीही आत्ता आपल्याला एक गोष्ट करणं गरजेचं आहे आणि मग सिंबाचा बाबा सिंबाची खूप काळजी करायचा। मग सिंबाने सांगितलं की तू अजिबात काळजी करू नकोस कारण तो काळजी घ्यायला समर्थ आहे आणि मग काय झालं माहिती का, आणि मग सिंबाचा बाबा शोधायला गेला आणि सिंबाच्या बाबाला त्याची आई सापडली। हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो खरंच, आणि अर्जुनला खूप भारी वाटतं कारण एवढंच आपलं लेकरू आहे ते एवढं पॉझिटिव्ह राहत आहे। आणि मग इकडे अर्जुन मात्र विचार करत असतो, अर्जुन म्हणत असतो की अमोल तू काय बोलतोयस हे सगळं? तेव्हा अमोल म्हणतो की हो बाबा मी जे खरं आहे ना ते सांगत आहे। ते ऐकल्यानंतर इकडे अमोल आणि अर्जुन दोघं झोपी जातात। दुसऱ्या दिवशी सकाळी आता एक मोठी गोष्ट घडलेली असते, सगळेजण घरी असतात, अर्जुन आवरून खाली येतो आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की काय झालं? तेव्हा सगळेजण म्हणत असतात की काय करायचं आहे नक्की आता, अपहरणाच्या बाबतीत आपल्या हाती काहीच येत नाही आहे, पुढे काय नक्की करायचं आहे? इकडे स्वप्नील सर म्हणतात की मी ना आज जाणार नाही आणि मी तांबे सरांशी बोललेलो आहे, त्यांनी माझं काम केलेलं आहे आणि ते तयार आहेत, आजही मी सुट्टी घेतली तर काहीच प्रॉब्लेम नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। हे ऐकल्यानंतर अमोल इकडे दीपा पण म्हणत असतो की हो मी पण आज नाही जाणार आहे कारण मी घरूनच काम करणार आहे थोडे दिवस, कारण
नंद आजींना सगळ्यांना माझी खूप गरज आहे, त्यामुळं मला हे करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन तिथं आलेला असतो. अर्जुन निघालेला असतो. अर्जुनला सगळे म्हणत असतात की काय झाले अर्जुन, काय करायचं ठरवले. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, मी अजून काहीच ठरवलेलं नाही, कारण काहीही झालं तरीही आज रिपोर्ट येणार आणि मला तयारीला लागायचं आहे. माझी आप्पी माझ्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही आहे. एवढासा लेकरू आहे आपला अमोल, तो एवढा पॉझिटिव्ह राहतोय आणि आपण काय खचून बसायची गरज आहे. आज रिपोर्ट येणार, मला माहिती आहे रिपोर्ट निगेटिव्हच येणार आहेत आणि मी आप्पीला शोधायला बाहेर पडणार आहे, असं अर्जुन बोलून दाखवतो. सगळेजण पाहत असतात. सगळ्यांसाठी हा मोठा धक्का असतो, कारण एवढी मोठी गोष्ट आहे आणि एवढं सगळं घडलेलं असतं तरीही अशा पद्धतीने गोष्टी घडतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि त्यामुळं इकडे अर्जुनला एवढं पॉझिटिव्ह बघून सगळ्यांनाच भारी वाटत असतं. सगळेजण खुश तर झालेले असतात, परंतु अर्जुन मात्र एकाच विचारात असतो, तो म्हणजे आज आप्पीला शोधायला जायचं आहे. मला माहिती आहे रिपोर्ट निगेटिव्ह येणार आहे, या निर्णयावर अर्जुन ठाम असतो. तेवढ्यात अमोल तिथे येतो आणि अमोल म्हणू लागतो की बाबा थांब, असं म्हणत अमोलने बाबाला थांबवलेलं असतं आणि बाबाला थांब म्हणून सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर अमोल म्हणतो की बाबा तू बाहेर चाललाय ना, आरती घेऊन जा, म्हणजे कसं पॉझिटिव्ह वाटेल तुला, तुझ्या कामामध्ये यश येईल, माहिती आहे ना तुला मा असं सांगायची, असं तो सांगू लागतो. अर्जुन पाहतो आणि म्हणतो अमोल काय रे हे. तेव्हा अमोल म्हणतो हो बाबा, मला माहिती आहे तू कामासाठी चालला आहे आणि तुझं काम झालं पाहिजे, हे मला माहिती आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा अर्जुन पाहतच राहतो. अर्जुन म्हणतो की खरंच एवढं गुणी लेकरू मला मिळलं आहे ना, मला कळतच नाही आहे की मी त्याच्याशी कशा पद्धतीने बोलू, कारण काहीही झालं तरीही अमोल एवढा पॉझिटिव्ह असतो, एवढ्या सगळ्या गोष्टी तो करत असतो आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो. स्वप्नील सर पण म्हणू लागतात की खरंच अमोलमुळंच ना अपर्णा घरात नसली तरीही आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की अपर्णा घरातच आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि अमोल आरतीचं ताट धरून तसाच अर्जुनच्या समोर असतो. इकडे अमोल अर्जुन स्वतः आरती घेतो आणि त्यानंतर अमोलला पण आरती देतो. त्यानंतर दोघंही पाहत असतात. अर्जुनने तर आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या छान पद्धतीने मॅनेज करायच्या आहेत. आणि अर्जुन म्हणतो की बाळा काळजी करू नकोस, तुझ्यामुळंच मला एनर्जी मिळत आहे, लवकरच मी तुझ्या माला शोधून आणणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं तो सांगत असतो. त्यावेळेस इकडे अर्जुनकडे सगळेजण पाहत असतात आणि सगळेजण म्हणत असतात की खरंच आज ना खूप बरं वाटलेलं आहे. अर्जुन म्हणत असतो की मला खात्री आहे की 100% गॅरंटी आहे की रिपोर्ट जे असणार आहेत ते निगेटिव्हच असणार आहेत आणि त्यामुळं आप्पीला काहीच होणार नाही, हे मला माहिती आहे, असं अर्जुन खंबीरपणे सगळ्यांना सांगत असतो. आणि तो म्हणत असतो की आप्पी ही सिम्बाची आई आहे ना, आणि शहेनशाह आहे, शहेनशाह आप्पीला शोधून आणणारच आहे, असं कधीच होणार नाही की शहेनशाहने आप्पीला शोधलं नाही आहे, हे चालू असतं. त्यानंतर इकडे आता ऑफिसमध्ये पत्रकार आलेले असतात. पत्रकार प्रश्नांचा भडीमार करत असतात आणि तिथे आर्या असते. तेव्हा आर्या सांगते की अजूनपर्यंत रिपोर्ट आलेले नाहीत, एकदा का रिपोर्ट आले की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातील, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. एकदा का रिपोर्ट आले की मी तुम्हाला स्वतः सगळं सांगेल. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. अर्जुन विचारतो की काय झालं रिपोर्टचं. तेव्हा आर्या सांगते की अजून रिपोर्ट आलेले नाहीत. चिंचुके कुठे आहे. तेव्हा आर्या सांगते की हो, चिंचुके रिपोर्टसाठीच तिकडे हॉस्पिटलला गेलेले आहेत. त्यावर आर्या अर्जुनला म्हणते काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे रिपोर्ट काय येणार आहेत, एक तुकडी तयार करायची आहे आणि आप्पीला शोधायला बाहेर पडायचं आहे. मला माहिती आहे की आप्पी आज सापडणार आहे आणि काही झालं तरीही आप्पीला मी शोधून आणणार आहे, असं त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र आर्या म्हणत असते काय चाललं नक्की अर्जुन, तू ॲक्सेप्ट का करत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मला सांग, तू ॲक्सेप्ट करतेस का ही गोष्ट, बघ ना, तू विचार कर, मी सांगितलं की तुम्ही दोघंही धावत सुटता ना. तेव्हा आर्या म्हणते आमची ड्युटी आहे, तुझी ऑर्डर पाळणं हे आमचं कर्तव्य आहे. तेवढ्यात चिंचुके रिपोर्ट घेऊन तिथे येतात आणि चिंचुके म्हणू लागतात की हे रिपोर्ट. चिंचुकेने रिपोर्ट आणलेले असतात. अर्जुन म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे का, आधी हे रिपोर्ट आहे ना आपण बघूया आणि त्यानंतर मीडियाकडे जाऊया. आणि मग अर्जुन रिपोर्ट पाहतो. अर्जुनला तर धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की चिंचुके आप्पीचे डिटेल्स मॅच होत नाही आहेत त्या बॉडीशी. आणि मग दोघंही खुश होतात, चिंचुके आर्या सगळेजण खुश झालेले असतात. आणि चिंचुके म्हणतो की चला साहेब आपल्याला निघायचं आहे.
आत्ताच्या आत्ता अपर्णा मॅडमला शोधायला आपल्याला जायचं आहे, असं बोलणं सुरू असतं. आणि अर्जुन, आप्पी त्याचबरोबर सगळेजण तिथं बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की आर्या पाहिलं का? आर्या म्हणते पत्रकारांशी. अर्जुन म्हणतो तू बोलून घे पत्रकारांशी, मी निघालोय. आणि चिंचुके चला चला. चिंचुकेला अर्जुन मिठी मारतो. त्याला इतका आनंद झालेला असतो की आजपर्यंत एवढा खुश तो कधी झालेला नसतो, कारण त्याच्या मनात भीती असते जर ती डेड बॉडी आप्पीची असेल तर. पण अमोलने सांगितलेल्या गोष्टीमुळं सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात आणि अर्जुनच्या पुढचं चित्र क्लिअर झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळे खुश झालेले आहेत आणि आता आर्या मीडियाशी बोलणार असते, मीडियाला सांगणार असते की ते डेड बॉडीचे डिटेल्स जे आहेत ते मॅच झालेले नाहीत. इकडे अर्जुनने त्याची तुकडी तैनात केलेली असते आणि ते सगळेजण निघालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता टी व्हीवरती न्यूज लागलेली असते. सगळे टी व्हीच्या समोर असतात. अगदी बापू, दिप्या, त्याचबरोबर कदम, स्वप्नील, रुपाली सगळे तिथं असतात. आणि टी व्हीवरती रिपोर्टर सांगत असते, आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जी डेड बॉडी सापडलेली होती ती कलेक्टर अपर्णा मॅडम यांच्याशी मॅच होत नाही आहे. त्यामुळं आता पुन्हा शोधतपास सुरू झालेला आहे. सगळ्यांना इतका आनंद होतो. सगळेजण म्हणतात खरंच खूप भारी गोष्ट झालेली आहे. फायनली आता आप्पीच्या बाबतीत पॉझिटिव्ह गोष्टी समोर यायला लागलेल्या असतात. आणि इकडे बापू त्याचबरोबर इकडे दिप्या एकमेकांना मिठी मारतात, खुश झालेले असतात. हे सगळं झालेलं आहे ते अर्जुनमुळे. अर्जुन एवढा पॉझिटिव्ह असतो. यावेळीही अर्जुन इतका पॉझिटिव्ह होता, त्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर सगळेजण म्हणत असतात की स्वप्नातही वाटलं नव्हतं एवढी भारी गोष्ट आज घडलेली आहे. रुपाली म्हणत असते की आता भाऊजींना फोन करून सांगणार आहे मी, अपर्णाला पहिलं मिळाले की मला सांगा. अपर्णाच्या आवडीचं सगळं मला करायचं आहे. अपर्णा पहिल्यांदाच घरी येते, एवढं जंगी स्वागत तिचं करायचं आहे असं रुपाली म्हणत असते. घरातले सगळेजण खुश झालेले असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सगळे खूप खुश असतात. फायनली त्यांच्या हाती मिळालेले असतो तो एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे अपर्णाही सापडलेली असणार आहे. ही न्यूज सगळ्यांना ऐकायची असते आणि त्याचबरोबर सगळे खुश झालेले असतात. दिप्या म्हणत असतो खरंच दाजींनी अजिबात सोडली नव्हती आशा आणि अमोल, या सगळ्यांमुळेच हे पॉसिबल झालेलं आहे. इकडे जीजी बोलत असतो. जीजी म्हणत असतो की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की नक्की मला कळतच नाही आहे. तेव्हा जीजीचा जो म्होरक्या आहे तो तिथं आलेला असतो आणि तो म्हणत असतो की जीजी नक्की काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? तेव्हा जीजी त्याला म्हणत असतात की काय करायचं म्हणजे? तेव्हा तो म्हणत असतो की आज ही बातमी आलेली आहे, मला तर कळत नाही आहे की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा जीजी म्हणत असतात की बंद कर, केली ना पार्टी, उतरली नसेल ना तर यायचं नाही माझ्याकडे, एवढं लक्षात ठेव. इकडे जीजी दम देत असतो. आर्या आणि त्याचबरोबर चिंचुके बोलत असतात. वरिष्ठ अधिकारी तिथं आलेले असतात. ते म्हणत असतात की काय चाललं आहे तुमचं? म्हणजे आता मान्य आहे मला तुम्हाला बातम्या मिळत आहेत, एवढं सगळं चालू आहे, पण किती दिवस द्यायचे तपासायला? तुम्हाला वाटतंय का सामान्य व्यक्तीच्याबद्दल आहे हे सगळं? अहो त्या कलेक्टर अपर्णा मॅडम आहेत आणि त्यांचा बेपत्ता होणं आणि त्यांच्याबद्दल माहिती न मिळणं ही गोष्ट किती रिस्की आहे तुमच्या लक्षात येते का? तुमच्याकडे आता फक्त 48 तास मिळणार आहेत. या 48 तासामध्ये जर तुमच्या हाती काही लागलं नाही तर ही केस तुमच्याकडून काढून दुसऱ्याला दिली जाईल. 48 तासामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे काय करायचं आहे ते. आणि इकडे आर्याला टेन्शन आलेलं असतं. आर्या म्हणत असते की अहो सर अजून त्यांच्या बाबतीत काहीच नाही आहे, म्हणजे कालपर्यंत बॉडी सापडली होती म्हणून आम्ही शोध घेतला, पण आता ती बॉडी त्यांच्याशी जुळत नाही आहे. आता पुन्हा शोध सुरू आहे, वेगवेगळी पथकं आमची कामाला लागलेली आहेत. पण वरिष्ठ अजिबात ऐकत नसतात. इकडे अमोलला चित्र काढत असतो आणि अमोलला टिनूचा फोन आलेला असतो. टिनू म्हणत असते की अमोल आज तू खुश असणार आहेस ना? तेव्हा अमोल म्हणतो हो. तेव्हा टिनू सांगू लागते अरे आता तुझी माळ सापडणार आहे लवकरच. अमोलला ती सांगत असते तुला माहिती आहे का काय झालेलं आहे? अमोल म्हणतो काय झालं आहे? आणि मग टिनू त्याला सांगू लागते तुला माहीत नाही आहे का, कारण कालपर्यंत एक बातमी आलेली होती आणि त्या बातमीमध्ये असं होतं की तुझी माँ आणि त्याच्यासारखी त्या जागी एक डेड बॉडी सापडलेली आहे, पण आज बातमी आलेली आहे की त्या बातमीनुसार तुझी माँ आणि डेड बॉडी यांचं काहीही जुळत नाही. त्यामुळं माझ्या आईनं सांगितलं मला की अमोल आज खुश असणार आहे. आणि अमोलला खूप राग आलेला असतो. घरातल्यांनी त्याच्यापासून ही गोष्ट लपवलेली असते. रुपाली त्याला उठवायला आलेली असते. अमोलने दरवाजा लावून घेतलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय, मला तुमच्याशी बोलायचंच नाही, मी फक्त माझ्या बाबाशी बोलणार आहे, मी दुसरं कोणाशीच बोलणार नाही. रुपाली म्हणत असते बाळा तुला त्रास होईल ना म्हणून आम्ही सांगितलं नाही रे, असं नको विचार करू तू, असं रुपाली सांगत असते. पण अमोल मात्र ऐकायला तयार नसतो.
अमोलचं असं म्हणणं असतं की तुम्ही सगळेजण खोटं बोलताय माझ्याशी. तेव्हा रुपाली म्हणत असते की अरे अमोल, नाही रे, तुला त्रास होईल म्हणून झालं होतं रे हे सगळं, असं बोलणं चालू असतं. अमोल मात्र रुसून बसलेला असतो. तर आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे की आता नरसोबाच्या वाडीला अर्जुन जाणार आहे आणि तिथे त्याला आप्पी भेटणार आहे. आणि एकदा का आप्पी भेटली की मग अर्जुन आप्पीला घेऊन घरी येणार आहे. पण ती आप्पी जी आहे तिचं नाव दीपा आहे आणि ती आप्पी नाही असं ती सांगत आहे. पण अमोलसाठी अर्जुन तिला घेऊन येणार आहे आणि ती रांगड्या स्वभावाची जबरदस्त अशी डॅशिंग एंट्री होणार आहे. नक्की आप्पीने त्या जीजीचा खेळ खलास करण्यासाठी हा सगळा केलेला तर प्लॅन नाही आहे ना, हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.